नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. घरच्या घरी मिनी पिझ्झा. आपण पिझ्झा बाहेरून आणतो आणि तशाच पद्धतीने तशा प्रकारे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही पिझ्झा घरी बनवू शकता. पण कशाचा पिझ्झा बनवणार आणि कसा पिझ्झा बनवणार? घरच्या घरी पिझ्झा रेसिपी. आज रेसिपी घरचा मिनी पिझ्झा. मैदा वापरणार नाही, भाज्या कच्च्या वापरणार नाही. मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी बनवा किंवा घरामध्ये सर्वांसाठी बनवा. पटकन मी रेसिपीला सुरुवात करते. मी सगळ्यात आधी टॉपिंग करून घेते. 1 चमचा तेल गरम झालं. अर्धा चमचा जिरं. आता मैत्रिणींनो, ही रेसिपी माझं व्हेरिएशन म्हणून मी रेसिपी बनवते. जर तुम्हाला पिझ्झासाठी तुम्ही जे साहित्य वापरता ते वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. मी सगळं आता घरातलं साहित्य वापरून ही रेसिपी आज बनवते. भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी बारीक चिरलेला गाजर घेतलाय 1 वाटी. बारीक चिरलेली शिमला मिरची 1 वाटी. 1 वाटी बारीक चिरलेला बीट तेलावर परतून घेते. उकडून घेतलेले मक्याचे दाणे आणि मटारचे दाणे उकडलेले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. काहीच हरकत नाही. 2 मिनिटं या भाज्या परतून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. मी 1 वाटी बारीक चिरलेला पालक यामध्ये ॲड करते. तुम्ही म्हणाल मॅडम की पिझ्झा म्हणताय आणि पालक ॲड करताय का? मी हे सगळं मुलांच्या पोटात जावं आणि कोणाला पालक आवडत नाही अशी रेसिपी बनवून दिली तर खातील म्हणून मी यामध्ये पालक ॲड केलेला आहे. 1 मिनिट मी पालक परतून घेतलेला आहे. पाव चमचा काश्मीरी लाल तिखट, किंचित हळद ऑप्शनल आहे. पाव चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. मसाले मिक्स करते भाज्यांमध्ये. ही भाजी बनवताना यावर झाकण ठेवायचं नाही, भाज्यांना पाणी सुटेल. आणि ओव्हर अगदी कुक करायचं नाही. गाजर बीट आपण तर कच्चंच खातो. मी तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं ही भाजी परतून घेतलेली आहे. आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करते. भाजी तयार आहे. भाजी थंड करून घेते. मी गव्हाची कणिक घेतलेली आहे. आता पिझ्झा बेस म्हणजे मी काय बनवते, कसा बनवते पहा. चाळून घेतलेली आहे 1 कप गव्हाची कणिक. आणखी अर्धा कप चाळलेली गव्हाची कणिक. या गव्हाच्या कणकेमध्ये मी माझं स्वतःचं व्हेरिएशन करते. थोडे मसाले ॲड करते. नको असतील तर स्किप करा. पाव चमचा लाल तिखट, किंचितशी हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा भाजलेले पांढरे तीळ. पांढरे तीळ नको असतील तर स्किप करा. तिळाचा वापर आपल्या आहारामध्ये रोज होत नाही म्हणून मी तीळ वापरलेत. अर्धा चमचा तेल मिक्स करते. थोडं पाणी ॲड करते. घट्टसर गोळा आपल्याला बनवायचा आहे. कणकेचा गोळा सैल करायचा नाही. कणकेचा गोळा मळून तयार आहे. 5 मिनिटं हा कणकेचा गोळा मी झाकून ठेवते. कणिक अशी घट्टसर हवी आहे.
इतका कणकेचा मी गोळा घेतलेला आहे। भाजलेले पांढरे तीळ थोडे लावते आणि थोडं असं प्रेस करते हाताने। दोन्ही बाजूला तीळ लावते। थोडी कणिक, थोडीशी कणिक लावून लाटून घेते। पहा, मी या साईजमध्ये पिझ्झासाठी पोळी लाटून घेतलेली आहे। आता मिनी पिझ्झा म्हणजे तुम्ही लहानही बनवू शकता, काहीच हरकत नाही। आणि पाहू शकता मी अगदी कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते। आपण जी पोळी लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडी जाडसर ठेवायची आहे। पॅन गरम झालाय, त्यामध्ये बनवलेला हा पिझ्झाचा बेस। ओव्हनचा वापर करणार नाही, पॅनमध्ये किंवा तव्यावर सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता। टर्न करते, पाहू शकता तुम्ही। दोन्ही बाजूनी पिझ्झा बेस भाजून घेते। पिझ्झा बेस तयार। नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल। पिझ्झा बेसला टोमॅटो सॉस लावते। छान असं टोमॅटो सॉस लावून घेते। बनवलेली भाजी व्यवस्थित भाजी स्प्रेड करून घेते। यावर चीज पण ऑप्शनल आहे बरं। आता बेक करण्यासाठी तर पिझ्झा तयार झालेला आहे, ओव्हन वापरणार नाही। पॅनमध्ये थोडंसं बटर नको असेल तर तेल वापरा। बटर स्प्रेड करते। पिझ्झा बेस म्हणजे आपल्याला आता बेक करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे। त्यावर झाकण। चीज मेल्ट झालेला आहे। घरचा मिनी पिझ्झा तयार आहे। गॅसची फ्लेम बंद करते। पहा तर मग, घरच्या घरी पिझ्झा तयार। पिझ्झा प्लेटमध्ये सर्व करते। सॉस बरोबर पिझ्झा खाऊ शकता। घरातल्या साहित्यांचा वापर करून घरच्या घरी पिझ्झा बनवलेला आहे। मैदा वापरत नसाल तर असा घरच्या घरी तुम्ही पिझ्झा बनवू शकता, केव्हाही बनवा। आणखी अशा नवीन नवीन आणि व्हेरिएशन रेसिपी पाहायच्या असतील तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा। आणखी नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे। नमस्कार।